हल्ली जे सासू-सुनांच्या काही इतर कुरघोड्या कार्यक्रम असतात, त्यात पण बरेच रोल केलेत. मग आता ऐतिहासिकचा वेगळा रोल, संतपटाचा वेगळा, इतर कॅरेक्टर वेगळं. मग ते कॅरेक्टर करताना कसा अभ्यास करता किंवा काय कसं केलं जातं ते? इतिहास हं. ह्याच्यातही तू त्याची काही त्या कॅरेक्टरची तोडमोड नाही काय करू शकत. बरोबर आहे. जे तुला डायलॉग, शब्द लिहून दिलेले आहेत, तेवढेच. तू जसेच्या तसेच बोलले गेले पाहिजेत. नक्की, नक्की. बरोबर. हं. त्याच्यात जर तू इकडे-तिकडे केलं किंवा तुला त्याला पॅरलर एखादा शब्द सुचवून तो घेतला, तर अर्थच बदलतो. हं. त्यामुळे भाषेचं थोडीशी काळजी घ्यावीच लागते. त्याच्यात वाद नाही. बाकी गेटअपने आपण येतोच त्याच्यातून. भाषेची ते काळजी तीच आपल्याला संतपटात म्हण, कारण ते पौराणिकमध्ये पण, कारण पौराणिकमध्ये पण सेम त्याच पद्धतीने चालतात. त्याच्यातही थोडं इकडे-तिकडे झालं तरी बरोबर. सगळी गणितं बदलतात. हं. जे की आपण जे आत्ता ह्या साध्या सिरियल करतो, म्हणजे अशा Character सासू-सुनाच्या ह्याच्यात त्याच्यात काय तू काही चालतं. मग त्याच्यात काय तू इकडे-तिकडे केलं, काय केलं, म्हणजे चालतं असं चुकीचा समज घेऊ नका. पण मला असं म्हणायचंय, की तुम्ही थोडंफार इकडे-तिकडे ॲडिशन आल्या तरी चालतात. किंवा आपण कॅरेक्टर म्हणतो ना, डेव्हलप करू शकता. तुम्ही तुम्हाला पाहिजे तसं ते फुलवू शकता, करू कॅरेक्टर शकता. वाढवू फुलवू शकता. एक्झॅक्टली. तर तशा पद्धतीने होतं ते. पण ठीक आहे. कारण मी सांगतो ना तुला, मी आत्ता वेट क्लॉवर प्रोडक्शनची तुझं माझं सपन नावाची सिरियल केली. त्याच्यामध्ये हिरोईनच्या वडिलांची भूमिका मी केली, मारुती माने म्हणून. बरोबर. ते खूप गाजली मला. तिकडे सेटवरती सगळे पुरुषातली अलका कुबल असे म्हणायचे. हां, कारण माझं कॅरेक्टरच काय, वाट्याला दुःखच हो. काय म्हणजे ते मी एक तर गरीब परिवारात, मी इकडे तसाच, मालिकेतही तसाच, आणि माझा मूळ स्वभाव असा नाहीये. बरोबर. मी खूप असा हे चंचल म्हणजे वय किती असलं, म्हणजे जास्त नाहीये, पण कितीही असलं तरी मला असं वाटतं मी अजून 20-22चाच आहे. बरोबर आहे. त्यामुळे आणि मला एकदम 50चं आणि ते सगळे पांढरे केस, हे ते हातात काठी आणि सगळं वेगळंच होतं. मला ते कॅरी करायला सुरुवातीला अख्खा महिना गेला, की मला ते सगळं समजून घ्यायला आणि हे करायला. आणि म्हणजे मलाही मुलं आहेत, पण मला ते झेपतच नव्हतं, की हे. पण मला चांगलं आठवतं, की सचिन गोस्वामी सरांनी सांगितलं, की हा करेल. अच्छा. हा एक विश्वास त्यांनी हां, दाखवला. त्यांचा का विश्वास होता मला अजूनही कळलेलं नाही. पण त्यांनी सांगितलं, की हा करेल. आणि आमचे डिरेक्टर अवधूत पुरोहित, विक्रम पाटील, श्याम पवार त्यांनी सांगितलं, की हां, ठीक आहे, काही हरकत नाही. मी घेतो करून. असं जे म्हणतो ना ते. आणि नंतर 1 महिन्याभराने मग ते सापडलं कॅरेक्टर, आणि मग तिथून पुढं मग जे काय मजा आली. मग खूप छान.